हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये वेक्टर पार्ट 2 बघितला. त्याच्यामध्ये तीनच क्वेश्चन आहेत. 4 मार्काला एक तरी फिक्स आहे, नाहीतर यातनं पडेल किंवा त्यातनं पडेल, दोन्ही पैकी एक. त्यातनं 3 मार्काला नाही पडणार, 4च मार्काला येणार. आता हे जे क्वेश्चन आहे इंटरनल एक्सटर्नल, हे जे थेरम आहेत हे 3 मार्काला येतील. ह्याचे जे पुढचे मी घेईल ते 4 मार्काला आहे. मोजून 4 थेरम घेणार. 5 थेरम घेईल, कारण की हे 2 ऍड झालेत ना. आता हे एकदम चिंदी आहे ह्याला, पण तरी हे 3 मार्क नाही. सीरीज चिंदी म्हणजे हलके में नहीं लेने का, हलके में लिया तो फिर गया. 3 मार्क लेते ना आलं तर. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, लेट ए बार एंड बी बार बी द एनी 2 पॉइंट. म्हणजे एक हवेत एक लाईन आहे अशी, ह्याला ए बार म्हणलंय, याला बी बार म्हणलंय. ठीक आहे, ए आणि बी. आणि तुम्ही असं पण लिहू शकता, ए याला म्हणा बी. हा ठीक आहे, बी 2 पॉइंट इन द स्पेस अँड आर, हा आर आहे. बी अ पॉइंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी च्या मध्ये आर आहे. डिवायडिंग इट इंटरनली डिवाइड करतो, बाहेरून नाही आतमधूनच. मग ह्याचा देन इंटरनली इन द रेशिओ, कोणत्या रेशिओ मध्ये करतो तर m रेस टू, and then r bar is equal to mb bar plus na bar upon m plus n. हे शो करा. आता हे बघा, तुम्ही इथे काय करू शकता, इथे लिहू शकता a बार b बार and r बार. बी द पोझिशन, सगळ्यांना हेच भारी वाटत असेल आहे, सगळ्यांना पोझिशन वेक्टर ऑफ ए बी अँड आर. ए बारच्या ऐवजी ए, बी बारच्या ऐवजी बी, आरच्या ऐवजी आर, बारच्या ऐवजी आर. आता ह्याच्यानंतर सांगायचं हे आम्हाला पाठ आहे, हे तर आम्ही लिहिणारच कन्फर्म कोणताही क्वेश्चन आला. आता हे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला ए आर म्हणजे काय एम, आणि आर बी म्हणजे काय एन. जर या दोघांना डिवाइड केलं तर काय येईल, एम रेस टू एन. रेशो काढायचे, मग काय रेशो म्हणजे डिवाइड. रेशो काढायचं म्हणलं की डिवाइड करावं लागतं. आता ए आर आहे, एन इकडे गेला, ए आर बार असतो इज इक्वल टू एम आर बी बार. आता हे वेक्टर काय करणार, आर बार मायनस ए बार. हे आता कॉमन झालं, ए आर बारला आर बार मायनस ए बार. आता एम आहे इथं बी बार मायनस आर बार. पोझिशन वेक्टर लिहिले त्यांचे. पोझिशन वेक्टर कसे लिहिणार, आता ए बी असेल तर कसं लिहिणार पोझिशन बी मायनस ए. तसंच हे पण ठीक आहे. आता हे ते बघा, आर एन आतमध्ये गेलं तर एन आर बार मायनस एन ए बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एम आर बार. आता इकडे बघा, एन आर बार आहे, हा एम बार आहे, आर आर सेम, हा मायनस इकडे आला की प्लस, हा पण प्लस, हा तिकडे गेला म्हणजे इज इक्वल टू एम बी बार, हा तिकडे गेला की प्लस एन ए बार. इथनं जर आर कॉमन आला तर एन प्लस इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार. याला फक्त डिवाइड मध्ये न्या, तर आर बार काय येईल आपला, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस. मुद्दाम या क्वेश्चन पासून सुरुवात केली की हे इझी वाटेल तुम्हाला, है ना. आणि असं नाही इझी बिझी वाटेल, 3 मार्काला हलके में नहीं लेने का किसी को. गाडी पहिलवान असेल ना तरी मारायला नेबर असेल, हा असं असतं. मग कसं, सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन जर आलं तुम्हाला 3 मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आता एक्सटर्नलचं बघू. इंटरनलचं, आता इंटरनलला आपण कसं केलं, हे एक पॉइंट होता, हा एक पॉइंट होता, हे इथनं बरोबर जायचं. आता एक्सटर्नल म्हणजे बाहेरून तुटलं जातं. आता बाहेरून कसं केलं जातं ते बघा. आता हे सपोज ही लाईन, आता हा ए हा बी आहे, समज हा एक ट्रायंगल असेल, हा एक ट्रायंगल कन्सिडर करा, ए बी हा एक ट्रायंगल, जे सी द्या पाहिजे तर. पण इंटरनल एक्सटर्नल म्हणजे असं बाहेरून कनेक्ट होणं, आणि हा पॉइंट आर असेल. मग सर एम आणि एन काय असेल, आता तेच आहे रेशिओ, तर तुम्हाला कळालं. हे मी ऍज ए क्वेश्चन पण रफ नाही केला, इथे एक्सटर्नल केले प्लस मायनस केले, है ना. 3 मार्कला हा येऊ शकतो किंवा तो येऊ शकतो, दोन्ही पैकी एक. इंटरनल म्हणजे काय असतं, हे जर झालं
ठीक आहे, हे इंटरनल झालं. आता एक्सटर्नल बाहेरून कनेक्ट झालं, हे बाहेरून कनेक्ट झालं तर हा एम झाला आणि हा एन झाला. म्हणजे ह्याचं कसं बनेल, ए आर इज इक्वल टू काय येणार, एम आणि बी आर इज इक्वल टू एन. आता हे सॉल्व्ह केलं तर आन्सर याचं येऊन जाईल. हे कसं पण कळावं म्हणजे काय, हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो पाहिजे तर. हे बघा, हे कळायला पाहिजे खरं. ए बी इंटरनलला हे डिवाइड केलं की इथनं यायचं, हे आर हे बी घ्यायचो आपण, ए आर बी, हे आन्सर असं येऊन जायचं. एक्सटर्नलला कसं करतो आपण, सपोज हा ए हा बी आहे, जर याला हे झालं हे पॉइंट. प्रॉब्लेम आहे की एक्सटर्नल दिलंय, एक्सटर्नलचा मिनिंगच असतो बाहेरून कनेक्ट होणं. मग इथनं अशी एक लाईन हे होईल आणि हा पॉइंट आहे तो असा कनेक्ट होईल आणि याला आर देतात. मग कट करतो ना, कुठेतरी डिवाइड करतोय तर ए आर एम होणार, हा रेशो झाला, आणि बी आर एन होणार. 2026 मध्ये 2026 ला आलं तर येईल 3 मार्कला, कळणार नाही तुम्हाला. ए आर इज इक्वल टू एम, बी आर इज इक्वल टू एन लिहून टाका, पोझिशन वेक्टर ऑफ द. सर एवढं तर येतच आम्हाला, तेवढं तर काय हे नाही. आता इथे काय लिहिणार, इथे लिहू शकता ए आर इज इक्वल टू एम, तर बी आर एन ए क्रॉस मल्टीप्लाय ए आर 12 इज इक्वल टू एम बी आर बार. आता इथं लवकर फास्ट करायचं, आर बार मायनस ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस, फास्ट मॅच ना फास्ट करा. तुम्ही मॅच ना गाणे लावून पण करू शकता, पण 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास ह्याच्या पलीकडे. मग ते मॅच डोक्यात नाही जाणार, ते गाणे तुम्ही अरिजित सिंग शिवाय दुसरं ऐकत नाही. तर एन एन आर बार, सर तुम्ही किती सांगा आम्ही अरिजित सिंगलाच ऐकतो, तुम्ही किती मोटिवेट करा, आम्हाला जे पाहिजे तेच करणार. एन आर बार मायनस एन ए बार. तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्हाला म्हणलं ना इथे खड्डा आहे नको जाऊ, सर एकदा जाऊनच बघतो आता काय होतंय. हा प्रॉब्लेम असला पाहिजे, येडं पण असलं पाहिजे कोणत्या तरी एक गोष्टीत जी चांगली आहे, जी करिअर साठी चांगली आहे ना. म्हणजे एम आहे, एम आर बार मायनस एम बी बार, एम आर बार इकडे आलं, हे इकडे गेलं, मग इकडे काय येणार, हे इकडे आलं सपोज, हा इकडे आलं आणि हे इकडे गेलं, म्हणजे एम बी बार इकडे आला तर एम बी बार प्लस होणार मायनस एन ए बार. एम आर बार राहिला, हा इकडे प्लस एन आर बार, तिकडे गेलं तर मायनस एन आर बार. इकडे बघा परत बोर्ड कडं, एम बी बार मायनस एम ए बार, एम बी बार मायनस एन ए बार इज इक्वल टू, आणि इथनं काय कॉमन घेऊ शकता तुम्ही, आर कॉमन घेतलं तर एम मायनस एन, इथं काय राहिलं आर बार ची व्हॅल्यू काय येणार, एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस. हे तुम्ही कसं आहे ह्याला एकदम इझी, एकदम कॉन्फिडन्स एकदम बोस, सर 3 मार्क फिक्स, आला तर फिक्स, नाही आला तर नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यासाठी आहे ना. आणि राहिली गोष्ट, हे जर तुम्हाला पाहिजे ते छोटे छोटे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत, आणि पाहिजे तर एक मोठी, हे जर हा जो आहे हे तो मोठा याच्यामध्ये व्हिडिओ एकदम लेंदी जाईल, 30-40 मिनिटाचा, 40-50 मिनिटाचा जाईल. आणि पाहिजे त्याचे छोटे छोटे पार्ट पण आहेत, जे मी टायटलच त्याचं ते ठेवणार आहे, हे डायरेक्ट त्याचं टायटलच असणार आहे, एक्सटर्नल इंटरनल 3 मार्क फिक्स है ना. 3 मार्क आणि खरंच येतं, मस्करी नाही. तुम्ही पेपर कोणताही उचला, आणि पाहिजे तुम्हाला क्वेश्चन पेपर जर बोर्डाचे पाहिजे, मी खाली लिंक, मला कमेंट करून सांगा फक्त, मी खाली लिंक लावून देतो. आता अपलोड एक पाहिजे तर फक्त कमेंट करा, नाही तर गुगल तर आहेच तुम्हाला.